नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मेकॅनिकल मटेरियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल हा जो काय AMVI RTO मेन्सचा सेक्शन ए मधला महत्वाचा सब्जेक्ट आहे, त्या सब्जेक्टच्या 2017चे जे काय एक्झामला आलेले क्वेश्चन आहेत ते क्वेश्चनचं अनालिसिस आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे. हा जो काय सब्जेक्ट आहे तो सेक्शन ए मध्ये 30 मार्कासाठी या सब्जेक्टवरती क्वेश्चन्स विचारले जातात. म्हणजे 15 क्वेश्चन या सब्जेक्टवरचे विचारले जातात. एका क्वेश्चनला 2 मार्क असे 30 मार्कचे क्वेश्चन या सब्जेक्टवरचे विचारले जातात. ठीक आहे. तर बघा, या सब्जेक्टवर जे काही क्वेश्चन 2017च्या एक्झामला आपल्याला विचारलेले आहेत त्या क्वेश्चनचं डिस्कशन आपण आज इथे करणार आहे. पहिला जो काही क्वेश्चन आहे तो असा आहे, व्हॉट इज द शेप ऑफ शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन अक्रॉस अ रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन बीम. म्हणजे शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन आपल्याला इथं फाइंड आउट करायचं आहे फॉर रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन बीम साठी. आता इथं आपण बघा, काही शेपचे जे काही शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन आहेत ते आपण इथे दिलेले आहेत. जर आपण रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शनचा जर शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन बघितला तर तो या शेपमध्ये राहतो आणि या शेपला आपण पॅराबोलिक स्ट्रेस असं म्हणतो. ठीक आहे. म्हणजे रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन साठी शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन जे काय आहे ते कोणत्या शेपमध्ये राहतं तर पॅराबोलिक इन शेपमध्ये. म्हणजे याचा आन्सर काय आहे, पॅराबोलिक ओनली. आता याच्या व्यतिरिक्त याच्यावरती कोणकोणते क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात तर आय बीम साठी किंवा आय क्रॉस सेक्शन साठी याचा शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन कसा असेल, किंवा त्याच्यानंतर टी बीम साठी याचा जो काही शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन आहे त्याचा शेप कसा असेल याच्यावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. आता त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन काय आहे बघा, याच्यामध्ये क्वेश्चन 2, इन अँगल बिटवीन मेजर प्रिन्सिपल प्लेन अँड मायनर प्रिन्सिपल प्लेन फॉर स्ट्रेन्ड बॉडी इज. याचे ऑप्शन्स आहेत 45 डिग्री, 30 डिग्री, 60 डिग्री अँड 90 डिग्री. सपोज आपण असा जर एक रेक्टँगल कन्सिडर केला आणि याच्यावरती जर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस 60 किलो न्यूटन ऍक्ट होत असेल, ठीक आहे, आणि दुसऱ्या साईडला किंवा दुसऱ्या बाजूला याच्यावरती तर 45 किलो न्यूटन जर लोड ऍक्ट होत असेल, तर याच्यामध्ये ज्या साईडला 60 किलो न्यूटन लोड ऍक्ट होतो तो झाला मेजर प्रिन्सिपल प्लेन आणि ज्याच्यावरती 45 किलो न्यूटन लोड ऍक्ट होतो तो झाला मायनर प्रिन्सिपल प्लेन. ठीक आहे. आणि आपण जर हे दोन्ही प्लेन्स बघितले, ठीक आहे, हा झाला मेजर प्रिन्सिपल प्लेन आणि हा आहे मायनर प्रिन्सिपल प्लेन. आणि आपण जर या दोन्ही प्लेन मधला जर अँगल बघितला तर तो अँगल आहे 90 डिग्री. ठीक आहे. म्हणजे याचा आन्सर किती असणार आहे, 90 डिग्री. आता तसंच पुढचा क्वेश्चन बघा, मुवमेंट ऑफ इनर्शिया फॉर क्वार्टर सर्कल ऑफ ए रेडियस आर अबाउट एक्स ऍक्सिस पासिंग थ्रू सेंट्रॉइड इज. आता इथे जर आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया आपण बघितला क्वार्टर सर्कलचा, ठीक आहे, तर त्याचा डायरेक्ट फॉर्म्युला आपण इथे घेऊ शकतो, IX इज इक्वल्स टू 0.055 आर स्क्वेअर. ठीक आहे. आता याच्या व्यतिरिक्त याच्यावरती तुम्हाला कोणते क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात तर मुवमेंट ऑफ इनर्शिया फॉर हाफ सर्कल, मुवमेंट ऑफ इनर्शिया फॉर कंप्लीट सर्कल, असे क्वेश्चन्स याच्यावरती विचारले जाऊ शकतात. किंवा या व्यतिरिक्त मुवमेंट ऑफ इनर्शिया फॉर रेक्टँगल, मुवमेंट ऑफ इनर्शिया फॉर हॉलो रेक्टँगल, याच्यावरती पण आपल्याला क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन काय आहे बघा, द रेशो ऑफ लार्जेस्ट लोड इन द टेस्ट टू द ओरिजिनल क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ द टेस्ट पीसेस इज. ठीक आहे. म्हणजे आता याच्यामध्ये आपल्याला स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम बघावी लागेल. इथं बघा, स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम जी काय आहे ती जर आपण या ठिकाणी पाहिली तर लार्जेस्ट लोड कोणत्या पॉइंटला ऍक्ट होतो तर लार्जेस्ट लोड हा पॉइंट डी ला ऍक्ट होतो. ठीक आहे. आणि पॉइंट डी ला आपण काय म्हणतो, किंवा पॉइंट डी ला जनरेट होणाऱ्या स्ट्रेसला आपण काय म्हणतो तर अल्टिमेट स्ट्रेस. ठीक आहे. म्हणजे याचा आन्सर काय असणार आहे, अल्टिमेट स्ट्रेस. आता याच्या व्यतिरिक्त याच्यावरती इल्ड पॉइंट साठी क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर इलॅस्टिक लिमिट, प्लास्टिक लिमिट, प्रोपोर्शनल लिमिट याच्यावरती पण क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन काय आहे बघा, इथं मुवमेंट ऑफ इनर्शिया फॉर हॉलो रेक्टँग्युलर सेक्शन हॅव्हिंग आउटर डेप्थ D and breadth B and the dimension of inner rectangle are
depth d and width b about horizontal axis passing through centroid is. म्हणजे आपल्याला परत इथं मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचे, पण कोणत्या सेक्शन साठी कॅल्क्युलेट करायचे, तर हॉलो रेक्टँग्युलर सेक्शन साठी कॅल्क्युलेट करायचे. ठीक आहे. जर आपल्याला फक्त रेक्टँग्युलर सेक्शन साठी कॅल्क्युलेट करा असं म्हटलं असतं तर आपण कोणता ऑप्शन चूज केला असता, तर बी डी क्यूब डिवायडेड बाय 12. ठीक आहे. पण त्यांनी आपल्याला आता कोणत्या सेक्शन साठी मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायला सांगितलंय, तर हॉलो रेक्टँग्युलर सेक्शन. आता हॉलो रेक्टँग्युलर सेक्शनचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करताना कोणता फॉर्म्युला आपण चूज करणार किंवा त्याचा फॉर्म्युला काय असेल, तर इथं बघा बी डी क्यूब मायनस बी डी क्यूब डिवायडेड बाय 12. आता इथे जे काय कॅपिटल नोटेशन्स दिलेत ते आउटर सरफेस साठी दिलेत. ठीक आहे. आणि किंवा आउटर रेक्टँगल साठी दिलेत, आणि जे काय स्मॉल नोटेशन्स दिलेत ते इनर रेक्टँगल साठी दिलेत. इथं बघा आय एक्स एक्स साठी मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट केलाय फॉर रेक्टँग्युलर सेक्शन साठी. त्याच्यानंतर आय वाय वाय साठी मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट केलाय. ठीक आहे. आता याच्या व्यतिरिक्त याच्यावरती अजून कोणते क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, तर ओनली फॉर रेक्टँगल साठी किंवा रेक्टँग्युलर सेक्शन साठी मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. आता पुढे बघा, याच्या पुढचा क्वेश्चन काय आहे, व्हॉट इज द रेशो ऑफ मॅक्झिमम शिअर स्ट्रेस टू द ऍव्हरेज शिअर स्ट्रेस इन अ बीम ऑफ सर्क्युलर सेक्शन. इथं आपल्याला रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे मॅक्झिमम शिअर स्ट्रेस टू ऍव्हरेज शिअर स्ट्रेसचा, तो सर्क्युलर सेक्शन साठी कॅल्क्युलेट करायचा आहे. आपण जर इथं बघितलं फॉर सर्क्युलर सेक्शन साठी, तर त्याचं जे काही रिलेशन आहे ते काय आहे, टाउ मॅक्स इट इज नथिंग बट मॅक्झिमम शिअर स्ट्रेस इज इक्वल्स टू 4/3 टाउ मीन. टाउ मीन म्हणजे ऍव्हरेज शिअर स्ट्रेस. ठीक आहे. आणि त्याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर त्याच्यातलं रिलेशन जे आहे ते येतं 1.33. ठीक आहे. तसंच आता याच्या व्यतिरिक्त आपल्याला रेक्टँगल साठीचं रिलेशन किंवा रेशो विचारला जाऊ शकतो, किंवा त्याच्यानंतर ट्रायंगलचा पण रेशो याच्यावरती विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. आपण आता पुढचा क्वेश्चन बघूया याच्यामधला. क्वेश्चन नंबर 7. इथं बघा, द रिलेशन बिटवीन, हा क्वेश्चन महत्वाचा आहे, द रिलेशन बिटवीन यंग्स मॉड्युलस ई, शिअर मॉड्युलस जी अँड बल्क मॉड्युलस के इज गिवन बाय. आता याच्यामध्ये ऑप्शन्स दिलेत. आता याच्यामधला कोणता ऑप्शन करेक्ट आहे, आपल्याला काय इथं रिप्रेझेंट करायचं आहे किंवा कशा कशामधलं रिलेशन दाखवायचं आहे, तर यंग्स मॉड्युलस ई, शिअर मॉड्युलस जी आणि बल्क मॉड्युलस के मधलं. आणि याचा जो काय जे काय आन्सर आहे ते 3 नंबरचा आहे, ई इज इक्वल्स टू 9 kg डिवायडेड बाय 3k प्लस जी. ठीक आहे. हा क्वेश्चन पुन्हा एकदा रिपीट पण होऊ शकतो, हा क्वेश्चन महत्वाचा आहे. आता याच्या व्यतिरिक्त आपल्याला कोणकोणते रिलेशन्स लक्षात ठेवायचे आहेत, तर ई इज इक्वल्स टू 2g प्लस 1, सॉरी, ई इज इक्वल्स टू 2g इन ब्रॅकेट 1 प्लस म्यू. म्हणजे कशा कशामधले रिलेशन आहेत, यंग्स मॉड्युलस, शिअर मॉड्युलस अँड पॉइझन्स रेशो मधले हे रिलेशन आहेत. त्याच्यानंतर पुढचं एक रिलेशन आपल्याला लक्षात ठेवायचं ते म्हणजे ई इज इक्वल्स टू 3k प्लस इंटू 1 प्लस मायनस 2 म्यू. ठीक आहे. हे काय रिलेशन आहे बघा, ई इज इक्वल्स टू 3k इन ब्रॅकेट 1 मायनस 2 म्यू. हे पण रिलेशन आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. आता त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन काय आहे बघा, क्वेश्चन नंबर 8. धिस cylindrical shell of length L, diameter D and thickness T subjected to internal pressure P, who is change in length if it is made up of material having modulus of elasticity and Poisson's ratio mu. आता आपल्याला याच्यामध्ये काय कॅल्क्युलेट करायचं आहे, तर याच्यामध्ये आपल्याला चेंज इन लेंथ म्हणजे डेल्टा एल कॅल्क्युलेट करायचा आहे. आणि आता याच्यामध्ये जो काही फॉर्म्युला आहे तो आपल्याला डायरेक्ट घ्यावा लागेल. ठीक आहे. याचा जे काय आन्सर आहे ते आहे हे डेल्टा एल इज इक्वल्स टू पी डी एल डिवायडेड बाय 2TE इन ब्रॅकेट 1/2 मायनस म्यू. ठीक आहे. आता याच्याबरोबर म्हणजे 8 नंबरचा जो काही क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये अजून कोणते क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात,
तर याच बरोबर आपल्याला चेंज इन व्हॉल्यूमचा फॉर्म्युला पण त्याच्यामध्ये विचारला जाऊ शकतो, तो आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. ठीक आहे. आता त्याच्यानंतर पुढे बघा, पुढचा 9 नंबरचा क्वेश्चन बघा. ए बीम हॅज triangular cross section having base B and altitude h if the section of beam is subjected to a shear force F, shear stress at the level of neutral axis in the cross section is given by. म्हणजे आपल्याला इथे एक ट्रायंगल दिलेला आहे. ठीक आहे. आणि त्या ट्रायंगलच्या न्यूट्रल ऍक्सिसला आपल्याला इथे काय कॅल्क्युलेट करायचं आहे, तर इथं आपल्याला शिअर स्ट्रेस कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे. आता याचा जो काही न्यूट्रल ऍक्सिस येणार आहे तो किती हाईटला येणार आहे, तर याची जी काही न्यूट्रल ऍक्सिसची हाईट आहे बेस पासून ती असणार आहे h/3. ठीक आहे. आणि याचा जो काही फॉर्म्युला आहे न्यूट्रल ऍक्सिसला शिअर स्ट्रेस कॅल्क्युलेट करायचा, तो फॉर्म्युला आहे 8F डिवायडेड बाय 3BH. ठीक आहे. आता अजून एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावी लागणार आहे, जो काही ट्रायंगल आहे या ट्रायंगलच्या केसमध्ये जो शिअर स्ट्रेस आपण कॅल्क्युलेट करतो तो न्यूट्रल ऍक्सिसला मॅक्झिमम नसतो. ठीक आहे. इतर जर आपण बाकी क्रॉस सेक्शन घेतले तर त्याच्यामध्ये जो काही शिअर स्ट्रेस आहे तो शिअर स्ट्रेस त्याच्या न्यूट्रल ऍक्सिसला मॅक्झिमम असतो. ही एक केस आपल्याला ट्रायंगल मध्ये लक्षात ठेवायची आहे. मग ट्रायंगल मध्ये कोणत्या हाईटला शिअर स्ट्रेस मॅक्झिमम असणार आहे, तर या ट्रायंगलचा जो काही हाईट आहे त्या हाईटच्या हाफ सेशनला म्हणजे h/2 ला याच्यामध्ये शिअर स्ट्रेस ही मॅक्झिमम असणार आहे. ठीक आहे. हा पॉइंट महत्वाचा आहे, याच्यावरती पण क्वेश्चन परत एकदा विचारला जाऊ शकतो. याच्यानंतर पुढचा क्वेश्चन काय आहे बघा याच्यामध्ये, क्वेश्चन नंबर 10. द न्यूट्रल ऍक्सिस ऑफ द क्रॉस सेक्शन ऑफ ए बीम इज दॅट ऍक्सिस ऍट विच द बेंडिंग स्ट्रेस इज. म्हणजे न्यूट्रल ऍक्सिसला बेंडिंग स्ट्रेस आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायचा आहे किंवा त्याच्याबद्दल क्वेश्चन विचारला आहे. न्यूट्रल ऍक्सिस ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजे आपण इथे बघा क्रॉस सेक्शन कन्सिडर केलेला आहे. ठीक आहे. त्याच्या न्यूट्रल ऍक्सिसला जे काही बेंडिंग स्ट्रेस आहे तो किती असणार आहे, तर याच्या न्यूट्रल ऍक्सिसला जो काही बेंडिंग स्ट्रेस आहे तो किती आहे, 0 आहे. म्हणजे याचा आन्सर काय असणार आहे, 0. ठीक आहे. या बीम मध्ये किंवा या क्रॉस सेक्शन मध्ये बेंडिंग स्ट्रेस मॅक्झिमम कुठे असणार आहे, तर त्याच्या सरफेसला जो काही बेंडिंग स्ट्रेस आहे तो मॅक्झिमम असणार आहे. आता त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 11. अ स्टील प्लेट इज बेंड इनटू ए सर्क्युलर आर्क. म्हणजे एक स्टील प्लेट आहे ती सर्क्युलर आर्क मध्ये बेंड केली आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये त्याची जी काय रेडियस आहे त्या बेंड झालेल्या प्लेटची ती रेडियस आहे 10 मीटर. त्याच्यानंतर पुढे बघा, इफ द प्लेट सेक्शन बी 120 mm width and 20 mm thick, the maximum stress induced will be. म्हणजे याच्यामध्ये या प्लेटमध्ये 120 mm विड्थ आणि 20 mm थिकनेस असताना या प्लेटमध्ये मॅक्झिमम स्ट्रेस जो काय जनरेट होतोय तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. ते कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला इथे कशाची व्हॅल्यू दिलेली आहे, ई ची व्हॅल्यू दिली आहे, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. परत त्याच्यानंतर रेडियस म्हणजे सर्क्युलर आर्क ऑफ रेडियस पण आपल्याला दिलेली आहे. ठीक आहे. म्हणजे हा जो काही फॉर्म्युला आहे m/I = σ/y = E/r, या फॉर्म्युला म्हणजे याचा यूज करून आपण मॅक्झिमम स्ट्रेस कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. सिग्मा कॅल्क्युलेट करायचा आहे, y आपण कॅल्क्युलेट करू शकतो. त्याच्यानंतर ई ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, r इट इज नथिंग बट आर्क ऑफ रेडियस, सर्क्युलर आर्क ऑफ रेडियस हे पण आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. म्हणजे या सगळ्या व्हॅल्यूज आपण याच्यामध्ये पुटअप करून सिग्माची व्हॅल्यू आपण इथं कॅल्क्युलेट करू शकतो. आणि याचं जे काय आन्सर आहे ते आहे 200 Nm². ठीक आहे. तर पुढचे क्वेश्चन काय आहे बघा याच्यामधला, क्वेश्चन नंबर 12. याच्यामध्ये बघा, द स्ट्रेस ऍट विच द एक्सटेंशन ऑफ द मटेरियल टेक्स प्लेस कन्सिडरेबली ऍज कम्पेअर टू द increase in load is called. म्हणजे याच्यामध्ये त्यांनी आपल्याला काय विचारलेलं आहे, तर इथं पण परत आपल्याला स्ट्रेस स्ट्रेन डायग्रामचा रेफरन्स घ्यावा लागतो. ठीक आहे. स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम मध्ये असा एक पॉइंट आहे की त्या पॉइंटला जर लोड अप्लाय केला
कॉन्स्टंट लोड जरी आपण त्या पॉइंटला ठेवला तर त्या पॉइंटचं कंटिन्युअस डिफॉर्मेशन होतं, ठीक आहे, किंवा त्याचं जे काही डिफॉर्मेशन आहे ते कंटिन्युअसली इन्क्रीज होत राहतं. त्या झोनला किंवा त्या पॉइंटला आपण यील्ड पॉइंट म्हणतो. म्हणजे याचा आन्सर काय असणार आहे? यील्ड पॉइंट. ठीक आहे. तर त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, याच्यामध्ये काय आहे? द रेशो ऑफ क्रिटिकल लोड ऑफ कॉलम्स ऑफ सेम डायमेन्शन अँड सेम मटेरियल. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये एक रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे. कशासाठी? क्रिटिकल लोड ऑफ कॉलम्स ऑफ सेम डायमेन्शन अँड सेम मटेरियल साठी. आता याच्यामध्ये दोन केसेस दिलेत. पहिली केस आहे ती म्हणजे वन इज फिक्स्ड ऍट बोथ एंड्स. म्हणजे पहिली केस आपल्याला ही यूज करायची आहे, केस नंबर सेकंड, बोथ एंड्स फिक्स्ड. आणि दुसरी केस आपल्याला त्यांनी दिलेली आहे, ऑदर इज फिक्स्ड ऍट वन एंड अँड हिंज्ड ऍट अनदर एंड. म्हणजे दुसरी केस आपल्याला कोणती यूज करायची आहे? वन एंड इज फिक्स्ड अँड अनदर इज हिंज्ड. या दोन केसेस आपल्याला यूज करायच्या. या दोन केसेस यूज करून त्याच्यामध्ये आपल्याला युलर्स बकलिंग लोडचा जो काही फॉर्म्युला आहे हा इथे दिलेला आहे, P इज इक्वल्स टू पाय स्क्वेअर EL डिवायडेड बाय LE स्क्वेअर. या फॉर्म्युल्यामध्ये बोथ एंड फिक्स साठी LE ची व्हॅल्यू पुट करायची. त्याच फॉर्म्युल्यामध्ये वन एंड फिक्स्ड अँड अनदर हिंज साठी ही व्हॅल्यू पुट करायची LE ची, आणि त्याच्यापासून रेशो कॅल्क्युलेट करायचा. तो जर रेशो आपण कॅल्क्युलेट केला तर त्याचा आन्सर येतं 2. ठीक आहे. हा पॉइंट महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये अजून क्वेश्चन कशावरती विचारले जाऊ शकतात, तर या काय बाकीच्या ज्या काही केसेस आहेत राहिलेल्या 2 किंवा ह्या टोटल 4 केसेस ज्या आहेत त्या केसेस महत्वाच्या आहेत, आणि या केसेस बरोबर हा फॉर्म्युला पण याच्यामध्ये महत्वाचा आहे. याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. आता पुढचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन 14. याच्यामध्ये आपल्याला त्यांनी काय म्हटलंय तर बघा, द शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन ओव्हर ए बीम क्रॉस सेक्शन इज शोन इन फिगर, द बीम इज ऑफ. म्हणजे याच्यामध्ये शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशनचा जो काही शेप आहे तो शेप आपल्याला त्यांनी इथं दिलेला आहे. ठीक आहे. आणि हा जो काही शेप आहे तो कोणत्या बीमचा आहे असं त्यांनी इथं विचारलंय. याच्यामध्ये त्यांनी ऑप्शन्स काय काय दिलेत बघा, इक्वल फ्लॅंज आय सेक्शन, अनइक्वल फ्लॅंज आय सेक्शन, सर्क्युलर क्रॉस सेक्शन आणि टी सेक्शन. आपण जर याच्यामध्ये बघितलं तर बघा, इक्वल फ्लॅंज आय सेक्शन साठी जो काय म्हणजे शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन जनरेट होतो तो आपल्या समोर आहे. त्याच्यानंतर टी सेक्शन साठी जो काही जनरेट होतो तो पण आपल्या इथं समोर आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जर बघितला हॉलो सर्कल साठी तो पण आपल्या समोर आहे. आणि त्याच्यानंतर जर आपण पुढे बघितला अनइक्वल आय क्रॉस सेक्शन, तर इथं जो काय दिलेला जो काय शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन आहे तो शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशनची जी काय डायग्राम आहे ती अनइक्वल आय क्रॉस सेक्शन बरोबर मॅच होते. म्हणजे याचा आन्सर काय असणार आहे? अनइक्वल फ्लॅंज आय सेक्शन. ठीक आहे. आता याच्या व्यतिरिक्तही आपल्याला याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, क्रॉस सेक्शन साठी किंवा त्याच्यानंतर हॉलो सेक्शन साठी. अशा बाकीच्या पण पॉइंट्स वरती याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर याच्यातला जो काही शेवटचा क्वेश्चन आहे तो क्वेश्चन काय आहे बघा, द शिअर फोर्स डायग्राम फॉर ए सिम्पली सपोर्टेड बीम कॅरिंग ए युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड ऑफ W पर युनिट लेंथ कन्सिस्ट ऑफ. म्हणजे याच्यामध्ये त्यांनी आपल्याला एक सिम्पली सपोर्टेड बीम दिलेला आहे, त्याच्यावरती UDL आहे. UDL म्हणजे युनिफॉर्म डिस्ट्रीब्युटेड लोड. ठीक आहे, W. आणि त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे तर शिअर फोर्स डायग्राम आपल्याला तिथं ड्रॉ करायची आहे, किंवा ड्रॉ केल्यानंतर त्याचा शेप कोणता असेल हे त्यांनी विचारलंय. त्याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत 1 राईट अँगल ट्रायंगल, 2 राईट अँगल ट्रायंगल, परत त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन आहे तो म्हणजे 1 इक्विलॅटरल ट्रायंगल, परत त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन आहे तो म्हणजे 2 इक्विलॅटरल ट्रायंगल. ठीक आहे. जर आपण याच्यामध्ये जर बघितलं तर बघा, इथे एक आपल्याला सिम्पली सपोर्टेड बीम दिलाय. ठीक आहे. त्याच्यावरती UDL अप्लाय केलेला आहे W एवढा लोडचा. त्याच्यानंतर आपण जर रिएक्शन कॅल्क्युलेट केल्या RA आणि RB, तर दोन्ही रिएक्शनचे जे काय म्हणजे अमाऊंट आहे ती सेम असणार आहे. RA रिएक्शन किती येणार आहे? WL/2. RB किती येणार? WL/2.
ठीक आहे. आणि त्याचा जर आपण शिअर फोर्स डायग्राम प्लॉट केली तर बघा ही डायग्राम कशी प्लॉट होते. या पॉइंट पासून म्हणजे आर ए ची जी काही रिएक्शन आहे त्या पॉइंट पासून आपली जी काही डायग्राम आहे ती कंटिन्युअसली डिक्रीज होत राहणार आहे. ठीक आहे. आता ती डायग्राम कंटिन्युअसली डिक्रीज का होतीये तर याचं कारण असं आहे की आपण त्याच्यावरती जो काही लोड ऍक्ट केलाय युनिफॉर्म डिस्ट्रीब्युटेड लोड, तो लोड डाऊनवर्ड इन द डिरेक्शन ऍक्ट होतो. ठीक आहे. तो जो लोड आहे तो कसा ऍक्ट होतोय, डाऊनवर्ड इन द डिरेक्शन लोड ऍक्ट होतोय. आणि याच्यामध्ये जो काही शिअर फोर्स डायग्राम आहे ती अशी प्लॉट होतीये. आणि आपण जर या सोल्युशन मध्ये बघितलं, याचे जे काही ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये बघितलं तर त्याचा आन्सर काय असणार आहे, 2 राईट अँगल ट्रायंगल्स. ठीक आहे. थँक्यू.